लोकेशन झालं इथे टोटल ज्या पातिया लावलेल्या आहेत एवढ्या छोट्या त्या 50 आहेत। आता हे केलं त्याने इथेच सांगितलं की टोटल तिथे त्या टोकापासून टोटल 50 पाती लावलेले आहेत। नमस्कार मित्रांनो, शुभम मुनगेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर दिरबा रामेश्वर देवगड जामसंडे या गावची देवस्वारी ही कुणकेश्वर भेटीला तब्बल 12 वर्षानंतर पुन्हा येणार आहे। तर त्यासाठी काही इथे ब्रिजच्या इथे खालती होड्यांचा पूल बांधलेला आहे। मी तुम्हाला आता हा पूल पूर्णपणे दाखवतो कशा प्रकारे बांधला आहे तो। हां हां अशा प्रकारे हा पूल बांधलेला आहे। तुम्ही पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे वरती फळ्या वगैरे टाकलेल्या आहेत। इथे बोटी पूर्ण लावलेल्या आहेत। हे बघा लाईनमध्ये बांधलेले आहेत इथे पूर्ण सगळ्या होड्या। सजावट पण चांगल्या पद्धतीने यांनी केलेली आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही। आणि तब्बल 12 वर्षानंतर पुन्हा ही देवाच्या कुणकेश्वर देवाच्या भेटीला येते। हे बघा हा इकडचा मुळीचा ब्रिज आहे। हा ब्रिज अजून तिथे थोडंफार काम चालू आहे। पुढे हवा जोरदार सुटली आहे समुद्र किनाऱ्यावर। बघा बांधकाम पण एकदम छान पद्धतीने केलेलं आहे, म्हणजे चालून आरामात जाऊ शकतो याच्यावरून। अजून ते काम चालू आहे त्यांचं, अजून काम झालेलं नाही आहे। बघा किती लांब म्हणजे त्यांनी केलं आहे तो विचार करा तुम्ही। अजून मी चालतोच, अजून ते एंडिंगपर्यंत गेलेलं नाही मी, संपलेलं नाही अजून। इथे टोटल ज्या पातिया लावलेल्या आहेत एवढ्या छोट्या त्या 50 आहेत। आता हे केलं त्याने इथेच सांगितलं की टोटल तिथे त्या टोकापासून टोटल 50 पाती लावलेले आहेत। बघू शकता तुम्ही मागे यांनी सजवलेलं आहे। मी 2 दिवस जरा बघत होते, आज बोललो जरा इकडे आलं तर येऊन जाऊया हे बघून। त्यांना विचारूनच आलं की वरती जाऊ का, कारण त्यांचं अजून काम संपलेलं नाही आहे। पाहू शकता तुम्ही बनवलं ना माहिती आहे। बारावाडीची सम्राज्ञी दिरबादेवी माऊली आणि रामेश्वर महाराज हे आता 26 तारीखला श्रीदेव कुणकेश्वर भेटीसाठी येत आहेत। ही आमची आता देवी जवळजवळ 13 वर्षांनी आपल्याकडे कुणकेश्वर भेटीला निघाली आहे। आता या भेटीला येताना ती ज्या मार्गावरून जाते त्या मार्गामध्ये तारामुंबरी गाव हा महत्वाचा तिचा माहेरपणाचा जो गाव आहे तो गाव येतो। आणि त्या गावामध्ये तिचं स्वागत करणं किंवा तिची पाहुणचार करणे, उठबस करणं हे सगळी जबाबदारी तारामुंबरीच्या लोकांवरती आहे। आणि त्यामुळे गेले आता 10 दिवस तुम्ही बघत असाल तारामुंबरी गावाचं झाडलोट चालू आहे, शेणपतारा चालू आहे, रांगोळी चालू आहे, सगळं काय सुशोभीकरण चालू आहे। देवी तारामुंबरी गावात श्रीदेव लिकी
येथे आल्यानंतर तिथे गावचं जे वारसूत्र आहे ते तिला आतमध्ये घेईल. तिला आतमध्ये घेतल्यानंतर ती सरळ मार्गाने येईल. ती श्रीदेव चौचार मांड म्हणजे तिचे जे माहेरस्थान, ते माहेरस्थान असं आहे की ज्यावेळी देवी मच्छीमाराला आमच्या गावली त्याने ती तिथे आणून ठेवली होती, त्यामुळे ते तिचं मूळ माहेरस्थान झालं. आणि तिकडनं मग तिच्या मनात आलं म्हणून तिला जामसंड्याला गेली नेलं. आता त्या ठिकाणी ती आल्यानंतर तिकडनं गावातली जी मुख्य स्थळं आहेत देवस्थळं तिथे ती तळी प्रत्येक मानकऱ्याची घेत ती या खाली येईल. खाली आल्यानंतर या आपण जो सेतू बांधला आहे या सेतूपाशी येईल. या सेतूपाशी आले हा या सेतूची हे असं आहे, आमचा गाव संपूर्ण तारामूळ मच्छीमारी समाजाचं गाव आहे आणि त्यांना तो मान तिने दिलेला आहे की मला मी ज्यावेळी येईन त्यावेळी पहिलं तिने न्यायचं काम तुम्ही मच्छीमारांनी करायचं आहे. आणि त्यावेळी छोट्या बोटी होत्या त्यावेळी ते एक एक बोट लावून आणायचे लोक. आता कसं आलं, आता आपल्याकडे मच्छीमार क्षेत्रात आपले पुरं भरपूर उतरल्यामुळे आपल्याकडे पाती भरपूर आहेत, फायबर बोटी. त्या बोटीनं सगळ्यांना तो आनंद मिळावा की बा आपल्या बोटीतनं देवी गेली, हे आनंद मिळावा. त्यासाठी आपण हा सागर सेतू बांधायचा 2008 पासून सुरुवात केली. 2008ला पहिला बांधला, 2012 मध्ये दुसरा बांधला आणि आता हा तिसऱ्यांदा बांधतो. आता या सागर सेतूसाठी आपण 48 बोटींचा वापर केलेला आहे. आणि याच्यावरती आता तुम्ही बघत असाल किती लोक वावरत आहेत, सगळे ते मच्छीमारच आहेत. आपल्या डोक्याने आपली देवी सुरक्षित पहिलं तरी कशी येईल, इकडनं पहिलं परत कशी जाईल याची सगळे देखभाल करतायत आणि त्या दृष्टीने या पुलाचं काम चालू आहे. आता याच्यावरती मॅट वगैरे घालून मग ते सुंदर करण्यात येईल. काम चालू आहे. अजून सजावट आहे, लाइटिंग आहे, सगळं करून येणार होतं याच्यावर. आज पूर्ण होईल. आज संध्याकाळी तुम्ही ज्यावेळी बघाल त्यावेळी त्याच्यावरती लाईट बीट सगळं पेटलेलं असेल. असं कुणकेश्वर भेटीनंतर देवी परत येईल, ती याच पुलावर पलीकडे जाईल आणि पलीकडे गेल्यानंतर ती परत देवस्थळांना भेट देत त्या जो माहेर स्थळ आहे तिचं श्रीदेव चौचार मांड तिथे जाऊन ती स्थिर होईल. तिथे सगळ्या जनतेची म्हणजे आमच्या रयतेची जी काय गाराणी असतील किंवा ओट्या असतील काय असतील ते तिथे ती स्वीकारेल. तिथे स्वीकारल्यानंतर तिथे तिच्याबरोबर जी रईत आलेली आहे त्याला जेवण घालण्याची आमची पद्धत आहे. आता हे जेवण ही एक वैशिष्ट्य पद्धतीचं आहे. त्यावेळीचा आमचा मच्छीमार गरीब होता, ज्यावेळी देवीने त्याला सांगितलं की माझी जी माझ्याबरोबर रईत आले त्याला जेवण तू घालायचंय, त्यावेळी आमच्या मच्छीमाराने काय सांगितलं की मी घालीन पण मी जे खातो ते त्यांना घालीन. मग आमचा मच्छीमार काय खात होता, भात आणि माशाची आमटी. मग देवीने मान्य केलं, ठीक आहे तू काय घालशील ते खाणार. आणि त्यापासून आतापर्यंत आपण देवीच्या जी रईत येते त्या रईतेला माशाच्या आमटीचं कालवण आणि भात घालायची आमची पद्धत आहे, ती आज पण टिकवली. आणि तोही मासा एक विशिष्ट पद्धतीचा आहे. शेंगाळ्या जातीचा जो मासा आहे तो मासा यावेळी आम्ही उपलब्ध करून आता आजच्या घडीला आपण गुजरात वरून हा शेंगाळा मागवला आहे खास या कार्यक्रमासाठी. आणि तो उद्या त्याची आमटी करून भात आणि शेंगाळ्याचं ती केलं ते आपण सगळ्यांना घालं. फक्त वारेसूत्र जे आहेत त्याला शाकाहारी असतं, बाकी ते हे सगळं झाल्यानंतर तिकडनं ती निघेल. ती गावची वेशी बदलून पहाटे साधारण 5 वाजेपर्यंत ती मुख्य मंदिरामध्ये जामसंडा परत पोहोचेल. धन्यवाद काका माहिती दिल्याबद्दल.